नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप बाल्यावस्था आणि वाढते वय या विषयावरचे काही इम्पॉर्टंट MCQज पाहणार आहोत. मी प्राध्यापक MR जोशी, MA MEdSET श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया बाल्यावस्था आणि वाढते वय, चाइल्डहुड अँड ग्रोविंग अप या विषयावरचे काही इम्पॉर्टंट MCQज. पहिला प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे. पहिला प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणती गोष्ट बालकाजवळ असल्यास समायोजन साधण्याचे कौशल्य त्याच्याकडे जास्त प्रमाणात असते? उच्चतम प्रेरणा, ब सर्जनशीलता, बोधात्मक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे भावनिक बुद्धिमत्ता. ज्या बालकाकडे भावनिक बुद्धिमत्ता असते त्या बालकाकडे समायोजन साधण्याचे कौशल्य जास्त प्रमाणात असते. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, पहा, स्वनियंत्रणामध्ये खालीलपैकी कोणती गोष्ट अपेक्षित असते? विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे, भावनांचे व्यवस्थापन करणे, भावनांच्या अधीन न होणे, वरील सर्व. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय वरील सर्व. स्वनियंत्रणामध्ये विघातक भावनांवर नियंत्रण ठेवणे, भावनांचे व्यवस्थापन करणे आणि भावनांच्या अधीन न होणे या सर्व गोष्टी अपेक्षित असतात, म्हणून पर्याय वरील सर्व. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, पहा, क्रेटिनिझम किंवा खुजेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या स्रावाच्या कमतरतेमुळे होतो? थायरॉक्सिन, कार्टिन, ॲड्रेनलिन, टायलिन. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे थायरॉक्सिन. थायरॉक्सिन ह्या स्रावाच्या कमतरतेमुळे क्रेटिनिझम किंवा खुजेपणा हा आजार बालकांमध्ये दिसतो. त्याच्यानंतर चौथा प्रश्न इथे दिलेला आहे, पहा, डॅश ही समायोजन प्रक्रियेची सुरुवात आणि समस्यापूर्ती ही शेवटची पायरी आहे. गरज, प्रेरणा, जाणीव, तदानुभूती. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय प्रेरणा. प्रेरणा ही समायोजन प्रक्रियेची सुरुवात आणि समस्यापूर्ती ही शेवटची पायरी आहे. त्याच्यानंतर पाचवा प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? बुद्धी ही अनुवंशिक असते, चांगली परिस्थिती पुरविली तर बुद्धीचा विकास करता येतो, बुद्धीचा विकास हा आयुष्यभर सातत्याने चालू असतो, बुद्धिमत्तेवर वय हा घटक परिणाम करतो. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय जो आहे तो बुद्धीचा विकास हा आयुष्यभर सातत्याने चालू असतो. तर हे विधान चुकीचं आहे, कारण बुद्धीचा विकास हा साधारणपणे वयाच्या 16 ते 18पर्यंत चालू असतो आणि बाकीचे सगळे विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय त्या ठिकाणी चुकीचा असल्यामुळे पर्याय या ठिकाणी निवडला. त्याच्यानंतर सहावा प्रश्न, 140च्या वर बुद्धिगुणांक असलेल्या मातापित्यांच्या पुढच्या पिढीतील बालकांमध्ये बुद्धिगुणांक हा 90 ते 100 इतका येतो. हे अनुवंशाच्या कोणत्या सिद्धांतानुसार घडते? भिन्नतेचा सिद्धांत, परागमनाचा सिद्धांत, विरोधाभासी सिद्धांत, साम्य सिद्धांत. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय परागमनाचा सिद्धांत. तर 140च्या वर बुद्धिगुणांक असलेल्या मातापित्यांच्या पुढच्या पिढीतील बालकांमध्ये बुद्धिगुणांक हा 90 ते 100 इतका येतो. हे अनुवंशाच्या परागमनाचा सिद्धांत या सिद्धांतानुसार घडते. त्याच्यानंतर सातवा प्रश्न असा आहे, बुद्धिगुणांकाचे वितरण खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी दिले? बिने व सायमन, टर्मन व मेरिल, थॉर्नडाईक व थर्स्टन, गॉल्टन व कॉक्स. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे टर्मन व मेरिल. टर्मन व मेरिल या शास्त्रज्ञांनी बुद्धिगुणांकाचे वितरण दिलेले आहे. आठवा प्रश्न, मानवातील मानसशास्त्रीय गुणधर्म हे अनुवंशिक असतात या मताचा पहिला पुरस्कर्ता कोण?
गॉल्टन, ब वॉटसन, क सेल्डन, ड गेसेल. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे गॉल्टन. मानवातील मानसशास्त्रीय गुणधर्म हे अनुवंशिक असतात या मताचा पहिला पुरस्कर्ता गॉल्टन आहे. त्याच्यानंतर 9वा प्रश्न, बुद्धी म्हणजे जीवशास्त्रीय समायोजन होय ही व्याख्या कोणी दिली? स्टर्न, ब टर्मन, क सायमन व बिने, ड पियाजे. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड पियाजे. पियाजे ह्या शास्त्रज्ञांनी बुद्धी म्हणजे जीवशास्त्रीय समायोजन होय ही व्याख्या दिली. बुद्धी म्हणजे जीवशास्त्रीय समायोजन ही व्याख्या पियाजे या शास्त्रज्ञांनी दिली. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, समस्यांचे वय ह्या नावाने ओळखला जाणारा बालकाच्या जीवनातील कालखंड कोणता? शैशवावस्था, ब नवजात अवस्था, क बाल्यावस्था, ड कुमारावस्था. तर या ठिकाणी करेक्ट पर्याय ड कुमारावस्था. समस्यांचे वय ह्या नावाने ओळखला जाणारा बालकाच्या जीवनातील कालखंड म्हणजे कुमारावस्था होय. तर अशा प्रकारे आज आपण बाल्यावस्था व वाढते वय या विषयावरचे काही इम्पॉर्टंट MCQs पाहिले. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेस. शेअर करा, सबस्क्राईब करा.